सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। जिल्ह्यात पावसामुळे पेरण्या रखडल्या, शेतात चिखल असल्याने मशागतीत खोडा। जिल्ह्यात वळवाच्या पावसाच्या तडाख्याने शेतात चिखल तयार झाला आहे, त्यामुळे मशागत करण्यास अडचणी येत आहेत। शेतात सर्वत्र पाणी व चिखल असल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्याचे चित्र आहे। पावसामुळे शेतीला उपसा येत नसल्याने पाऊस उघडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे। परळी खोऱ्यात भूस्खलन, कुरळबाजीतील डोंगराच्या पायथ्याच्या शेतीचे नुकसान। जिल्ह्यात पश्चिमेकडे मान्सून पावसाने जोर पकडला आहे। मंगळवारी सातारा, वाई, जावळी, पाटण, कराड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली। परळी खोऱ्यात तर पावसाची संततधार सुरू असून उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी गावच्या डोंगरावरील मातीचा भराव निसटू लागला आहे, त्यामुळे भूस्खलन होऊन पायथ्याला असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे। काही झाडे येऊन मोडून पडली आहेत। भरतगाववाडी तालुका सातारा येथील पुलाचे काम बंद पाडण्याचा इशारा। जोपर्यंत कंपनीकडून महामार्गाच्या सेवा रस्त्यांची पातळी खाली करण्यासाठी सकारात्मक पावले उचलले जात नाहीत, तोपर्यंत पुलाचे काम बंद पाडण्याचा इशारा भरतगाववाडी आणि भरतगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे। महामार्गावरील भरतगाववाडी आणि भरतगाव येथील सेवा रस्त्याची पातळी खाली करून देण्यात यावी, अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी रस्ते विकास प्राधिकरण महामंडळाचे कामकाज करणाऱ्या डिपिजन कंपनी अधिकाऱ्यांनी केली। यावेळी ग्रामस्थांनी अडचणींचा पाडाच वाचला। यामध्ये भरतगाववाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या भराव पुलाची उंचीवर उंची कमी असल्यामुळे हा पूल दोन्ही बाजूने प्रवासासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे। यामध्ये दोन्ही गावाच्या सेवा रस्त्यांना तीव्र उतार असल्याने महामार्गावरून सेवा रस्त्याकडे वाढणारी दुचाकी, चारचाकी वाहने अत्यंत वेगाने पुलामधून येत जात आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महागाव तालुका सातारा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या। गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। दिनांक 16 जून रोजी सुमित शंकर कांबळे वय 22 राहणार महागाव तालुका सातारा या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। जुगार प्रकरणी तासगाव तालुका सातारा येथील एकावर गुन्हा। जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे। अंगापूर तालुका सातारा गावच्या हद्दीत शापीर मोहम्मद मुल्ला वय 42 राहणार तासगाव तालुका सातारा हा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आला। पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले। उमरीवाडी तालुका जावळी येथील मृत्यू झालेल्या तरुणावर विष प्रयोग झाल्याचा आरोप। उमरीवाडी तालुका जावळी येथील मारुती श्रीरंग जाधव यांच्या खून प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे। जाधव यांच्यावर विष प्रयोग झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून मंगळवारी मेढा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन माहिती घेतली। दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप फरार आहे। कास तलावानजीक डंपर चिखलात रुतला। जावळी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या कोयना भाग 38 गावातील नागरिकांना सातारा कास बामणोली हा रस्ता सोयीचा आहे। यात रस्त्यावर मंगळवारी कास तलावानजीक खडी घेऊन निघालेला डंपर चिखलात रुतला। सातारा ते बामणोली हा रस्ता कास धरणाच्या वाढीव पाणीसाठ्याने पाण्यात गेला आहे। त्याला पर्यायी रस्ता सातारा नगरपालिकेने तयार केला आहे, मात्र त्याचे खडीकरण काम हे गेले अनेक वर्ष अडकले होते। ते काम करत असताना येथे डंपर चिखलात रुतला। जमावाच्या मारहाणीत बनपुरी तालुका खटाव येथे वाहन चालकाचा मृत्यू। किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चारचाकी वाहन चालक अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना खटाव तालुक्यातील बनपुरी येथे घडली आहे। या निर्गुण मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातील पिंपरी तालुका माळशिरस येथील रहिवासी संजय पांडुरंग करचे वय 55 यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कोरेगाव वाटा रस्त्याची दुरावस्था, नागरिकांना प्रवास करताना अपघाताचा धोका। कोरेगाव वाटा रस्त्याची फार मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे। येथून वाहन चालकांना प्रवास करताना सतत अपघाताचा धोका असतो। लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठले आहे। पाचगणी येथील सिडने पॉइंट वरील सोलर टी कोसळला, काम निकृष्ट झाल्याचा स्थानिकांचा आरोप। पाचगणी नगरपालिका सर्व पॉइंट सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करत असते, मात्र यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे समोर आले आहे। 6 महिन्यांपूर्वी सिडने व टेबल लँडवर बसवण्यात आलेल्या 2 सोलर ट्री कोसळले आहेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। तसंच ठेकेदार कंपनी असलेल्या वॉल्ट्रॉनवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।